वो बोला दाढ़ी दाढ़ी तो बहुत जन ले रखते हैं, चश्मा, थाने वाला रिक्शा, ऐसा नाम तो लिया नहीं किसी ने। वो गाना बनाने वाला पागल है, गलत गाना बनाया उसने. गाणं ऐकून म्हणजे त्यांनी खरं म्हणजे बघा कॉमेडी आपल्या जगाला डेव्हलप होती. शिंदे साहेबांवर ही अशी ठिकाण होती की त्यांनी नाव घेतलं नाही त्याच्यामध्ये. नाव तर कोर्ट में जो कमजोर लोग हैं, जो कुछ कर नहीं सकते, वो कोर्ट का सहारा लेते हैं. संविधानाने दिलेला अधिकार आहे, कोणीही बोलू शकतो, आपली मतं मांडू शकतो. ज्याला लागलं, ज्याला जमलं ते उद्रेक करणं, आणि बहुतेक तो उद्रेक झालेला आहे. हे गाणं करण्याचा उद्दिष्ट जर त्याच्या हिंमत असेल तर त्याने नाव घेऊन करावं. और कहा क्या जाए जिस थाली में खाए उसमें ही वो छेद. कुणाल कामरा तुम्हाला माहीत असेल, त्याने जे पण स्टेटमेंट दिलं किंवा जे पण विधान दिलं ते ऐकून काय वाटतं? गाना जो गाया वो ठीक है, जो स्टूडियो में गाया वो भी ठीक है, लेकिन गाना किसी के ऊपर गाया नहीं है. गाना किसी के ऊपर गाया नहीं. वो बोला दाढ़ी दाढ़ी तो बहुत जन ले रखते हैं, चश्मा, थाने वाला रिक्शा, ऐसा नाम तो लिया नहीं किसी ने. मेरे को भी है, मुझे भी दाढ़ी है. आपको भी दाढ़ी है, नाम नहीं लिया. ऐसे तो बहुत कॉमेडियन है, जो बहुत राजू था मर गया, लेकिन वो भी तो गाया सबके ऊपर. वो क्या बोलते हैं ये राबड़ी देवी के वो क्या आदमी के ऊपर भी गया था, बिहार के ऊपर लालू के ऊपर भी गया था. लेकिन ऐसा लेना नहीं चाहिए मन पे. मन जैसा तोड़फोड़ किया गया है वहाँ पर, तो तोड़फोड़ को कैसा देख रहे हो? क्योंकि कोर्ट भी अपने पास ऑप्शन रहता है. तोड़फोड़ अभी शिवसेना का तो पहले से तोड़फोड़ चलता आ रहा है, तो अभी शिवसेना तो दो भाग में बढ़ चुकी है, दोनों का अपना अपना व्यवहार है. तो जैसे मैं कोरटकर पता मालूम है, कोरटकर बीच में महाराज मतलब संभाजी महाराज वगैरह इन लोग के ऊपर कुछ गलत बोला, तो फिर वहाँ पर आंदोलन नहीं करना चाहिए था क्या? क्या लगता है वहाँ पर तोड़फोड़ करने का ज़रूरत ज़्यादा था क्या? क्योंकि उस टाइम पे संभाजी महाराज का जैसे इमोशन जुड़ा हुआ है पब्लिक से, तो वहाँ पर भी तोड़फोड़ करने का ज़रूरत था क्या? संभाजी महाराज तो अपने हिंदुत्व के हैं, और तोड़ फोड़ तो मतलब जो गलत बोले इसके हिसाब से तो ठीक था. मतलब तोड़ फोड़ उतना नहीं करना चाहिए, मतलब अपना आवाज़ उठाना चाहिए. ऐसा जो विधान है ना वो ठाकरेगढ़ से मैं बोल दूँ पहले तो मेरे ऊपर आ जाएगा. क्या बोल रहे थे आप अभी? मतलब अभी जैसे तोड़फोड़ किया कल उन लोगों ने, ठीक है, तो तोड़फोड़ की जगह पे अपन जो डायरेक्टली सॉल्व होता है कोई भी केस, दे दो आराम से, चाबी दे दो, खाली चाबी लेके थाने के बाहर मत जाना बस. तो जैसे तोड़फोड़ होता है और दूसरा ऑप्शन रहता है कोर्ट, तो सरकार के ऊपर इन लोगों को भरोसा नहीं है क्या जो इन लोगों को तोड़फोड़ करना पड़ा? सरकार के ऊपर भरोसा नहीं करके तो तोड़ फोड़ हो रहा है ना. पहले तो सरकार के ऊपर भरोसा करना चाहिए कि हमारी सरकार है, पहले हम कोर्ट में जाएं, पुलिस चौकी में कंप्लेन करें, उसके बाद हम क्या करती है नहीं करती है उसके बाद हम आंदोलन करें, तोड़ फोड़ करें. लेकिन पहले सरकार के कोर्ट में जाना चाहिए और पुलिस चौकी में जाकर उनके कंप्लेन लिखाना चाहिए. जो इधर के एमपी है थाने के नरेश मस्के, उन्होंने ऐसा बोला कि सांप के पूंछ के ऊपर पैर मत रखो. मतलब शिंदे साहब को ऐसा बोला कि उन्होंने कि सांप के पैर के ऊपर पूंछ मत रखो, नहीं तो फिर सांप अपना फन निकालेगा. बट वो इनको बोला, मीन्स जो समय अपना जिन्होंने कल कॉमेडी किया उनको बोला कि हाँ बाबा ऐसा ऐसा है. तो ये देख के क्या लगता है? नहीं ये उन्होंने कुछ गलत गाया नहीं और नाम लिया नहीं. ये जो सांप का फन बोले, सांप का फन नहीं शेर बोलना चाहिए. शेर हैं अपने, और ये सांप तो बोलना ही नहीं चाहिए. शेर हैं अपने शिंदे साहब, और इनको ये पहले अपने सम्मान देना चाहिए. और हमारे जो ये कॉमेडियन जो था उसको थोड़ा समझ के गाना चाहिए, और ऐसा उनको बोलना नहीं चाहिए था. और लेकिन वो नाम तो लिए नहीं वो. तो इसना अपने शिवसेना भाई लोग को भी सोचना चाहिए कि नहीं, नाम जब लिया नहीं तो उसके घर पे जाओ. स्टूडियो नहीं तोड़ना चाहिए, उसके घर पे तोड़ो फोड़ो, उसकी गाड़ी तोड़ो. आपको अगर करना है कुछ तो उसके धरना दो, उसको माफ़ी मंगवाओ, आप ऐसा कुछ करो, लेकिन किसी का स्टूडियो तोड़ना नहीं चाहिए. तो अभी मस्त लाइक शेयर सब्सक्राइब करो, सामने देख के बोलो लाइक शेयर सब्सक्राइब. सब्सक्राइब करो. थैंक यू. और ऐसे ही चॅनल को शेअर करते राहो. ठीक आहे, मिळते. तर दादा जसं काल कुणाल कामराचं तुम्हाला माहीत असेल, तर त्यांनी कॉमेडीमध्ये जे गाणं वगैरे बोललं, तर ते गाणं ऐकून काय वाटतं?
गाणं ऐकून म्हणजे त्यांनी खरं म्हणजे बघा कॉमेडी आपल्या जगाला डेव्हलप होती. शिंदे साहेबांवर ही अशी टीका नव्हती केली. त्यांनी नाव घेतलं नाही त्याच्यामध्ये. नाव तर नाही घेतलंय पण गाणं असं म्हणजे शिवसैनिकांना त्यांच्यावरच राग आहे ना. ते गुवाहाटी त्याच्यामध्ये एक गुवाहाटी आलं ना. एक गुवाहाटीला कोण गेलेलं आहे? रिक्षावाले, ठाण्याचे रिक्षावाले, चष्मावाले, दाढीवाले म्हटलं सर्व साहेबांवरच आला ना सर्व ते. नरेश मस्किनने एक स्टेटमेंट दिलंय, एक विधान दिलंय. त्याच्यामध्ये ते बोललेत की सापाच्या शेपटीवर पाय नका ठेवू. तर मग शिंदे साहेबांचा साप म्हणून उल्लेख केलाय. ते कसा बघता या विधानला? त्याच्याबद्दल बघा आपल्याला तर काय त्याचं माहिती नाही. आम्ही रिक्षावाले तर राजनीतीचं तर आपल्याशी काय घेणं. तर एक माणूस म्हणून तुम्ही तर आता सध्या इकडचेच आहात, रहिवासी आहात, शिंदे साहेबांच्या ठाण्यामधनं तुम्ही राहता. पण हे ऐकून आता बघा तुमचं आता तुम्ही मस्के साहेब झालं, शिंदे साहेब झालं, त्यांचं त्यांना माहिती. आमचं काय त्याचा हा प्रकारच नाही. आम्ही येतो बाहेरनं रिक्षा चालवतो, आपलं काय घेणं त्यांना नाही त्याच्यामध्ये. आपल्याला काय त्या मग जसं आता ते स्टुडिओचं तोडफोड झालंय, तर मग ते तोडफोड व्हायला पाहिजे की कुठंतरी कोर्टामध्ये केसही करू शकले असते. तर केसच्या थ्रू जायला पाहिजे होतं की तोडफोड योग्य आहे? तोडफोड म्हणजे आता बघा ठाणे म्हटलं शिवसेनेमध्ये शिंदे साहेब इथले राजे आहेत. त्यांच्यावर व्यक्त केलं म्हटल्यावर ते तोडफोड होणारच, कोणी असू दे. आता तुम्ही बघा ना प्रत्येक नेत्यांवर काही झालं तर ते शिवसैनिक करतातच, आहे का नाही? काय जे व्हायचं ते झालं जातं काय. वो गाना बनाने वाला पागल है, गलत गाना बनाया उसने. और उसने किसी का नाम नहीं लिया. नाम नहीं लिए लेकिन उस पर इशारा तो स्पष्ट किया है ना. जो इशारा करता है आदमी को मालूम पड़ता है ना किसके लिए इशारा कर रहा है, किसके ऊपर इशारा कर रहा है. तुम्हें साफ साफ मालूम पड़ रहा है सिंधे साहब के ऊपर बनाया है. कोई भी वो गाने को सुनेगा, गाने को सुनने के बाद कोई भी कहेगा सिंधे साहब के ऊपर बनाया गाना. अभी उधर तोड़फोड़ किया गया है, तो बाला साहब भी एक व्यंग्य चित्रकार थे, जो पॉलिटिकल व्यंग्य चित्रकार बनाते थे, और वो उस समय के सरकार के विरुद्ध में व्यंग्य चित्रकारी करते थे. तो उस टाइम पे कैसा, अभी सरकार नहीं था शिवसेना का या फिर बीजेपी का, अभी तो शिवसेना दो भाग में बट चुका है. तो उस टाइम पे सरकार नहीं था, तो उस टाइम पे आंदोलन तोड़फोड़ ये चीज़ें ज़्यादा होती थी, क्योंकि सरकार को एक सरकार तक आवाज़ पहुँचे. पर अभी तो सरकार बीजेपी का ही है, शिंदे साहब भी उसके अंदर उप मुख्यमंत्री है. तो अभी तोड़फोड़ करने का ज़रूरत क्या है जब कोर्ट से डायरेक्टली केस सॉल्व हो सकता है? बात ऐसा है ना, कोर्ट में जो कमज़ोर लोग हैं जो कुछ कर नहीं सकते वो कोर्ट का सहारा लेते हैं. क्योंकि अभी जो शिवसेना है, शिवसेना में जो कार्यकर्ता हैं, तो हर कार्यकर्ता को तो रोक नहीं सकते, समझा नहीं सकते. कोई भी कार्यकर्ता होगा उसको बुरा लगा होगा, उसने किया और सही किया है, करना चाहिए. और स्टूडियो किसी और का है, वो खाली आर्टिस्ट था, वो खाली वहाँ पे परफॉर्म करके गया. मतलब कोई ऑडिटोरियम में कोई फंक्शन हो रहा है और वो फंक्शन में किसी ने कुछ गलत बोला, तो वो आर्टिस्ट को पकड़ना चाहिए कि वो पूरा ऑडिटोरियम तोड़ना चाहिए? क्या लगता है? नहीं, पहले तो उस जगह को ही तोड़ना चाहिए जहाँ ऐसा हुआ. क्योंकि अगर मेरा जगह है तो मेरी जिम्मेदारी वहाँ गलत नहीं होना चाहिए. अगर गलत हुआ है तो मेरी गलती है. अब तोड़ फोड़ के बाद उसको भी पकड़ना चाहिए, उसको भी पकड़ो, उसको भी जो करना है करो. क्योंकि अगर हाथ छोड़ दोगे तो बाद में और कुछ करेगा. और ये आदमी हमको लग रहा है जो उसने गाना बनाया ना, वो कोई कलाकार या कुछ हो नहीं है, वो पागल है, खाली पागल है. गाणं ऐकून आता कसं आहे की संविधानाने दिलेला अधिकार आहे, कोणीही बोलू शकतो, आपली मतं मांडू शकतो. ज्याला लागलं, ज्याला जमलं ते उद्रेक करणं, आणि बहुतेक तो उद्रेक झालेला आहे. त्यामुळे जे घडलंय ते निंदनीय आहे. ती तोडफोड नाही व्हायला पाहिजे. तर संविधानाने दिलेला अधिकार आहे, माणूस मत मांडणार, पण ज्याला लागतंय त्याला झोमतंय तुम्ही केलं तर मग झोमणार, असा विषय आहे. आणि जसं आता कसं का जे नरेश मस्के आहेत तिकडचे MP आहेत, म्हणजे मेंबर ऑफ पार्लमेंट, त्यांनी असं स्टेटमेंट दिलं आहे की सापाच्या शेपटीवर पाय नका ठेवू. म्हणजे त्यांना इशारा दिला आहे ज्यांनी हे गाणं बनवलं की सापाच्या शेपटीवर पाय नका ठेवू, ते साप फन काढेल. म्हणजे शिंदे साहेबांना त्यांनी साप म्हणून उल्लेख केला आहे, पण ते त्यांचेच खासदार आहेत. तर हे स्टेटमेंट तुम्हाला कसं वाटतंय? चुकीचं आहे, चुकीचं आहे. हे साप तुम्ही कसे म्हणू शकता त्यांना? साप तुम्ही म्हणू नाही शकत. तुम्ही जर का वाघ म्हणता, तुम्ही पण झालात ना, असं होतं यातनं. तर मग आता जसं बाळासाहेब आधी व्यंगचित्रकार वगैरे करायचे किंवा मग FPJ मध्ये होते ते, आणि त्यांनी खूप सारे पॉलिटिकल व्यंगचित्रकारिता पण केलं. त्यावेळी जे पॉलिटिशियन होते, तर मग त्यावेळी त्यांनी खूप सारे व्यंगचित्रकार वगैरे चित्रकारिता केलेलं. तर मग त्यावेळी जसं शिवसेना आणि BJP किंवा मग जे पण शिवसेना सरकार नव्हती, मग त्यावेळी लोक आंदोलन करायचे किंवा मग तोडफोड करायचे. तर त्यावेळी सरकार दुसऱ्यांची होती, कारण लोकांनी आपलं तोडफोड बघावं, कुठेतरी आपण एक आकर्षित व्हावं म्हणून तोडफोड व्हायची. तर आज शिवसेनेची सरकार असून पण मग तोडफोड करण्याची गरज काय आली आहे? कारण कोर्टाच्या थ्रू पण होऊ शकते. कारण केंद्र आणि राज्यामध्ये सरकार तर शिंदे साहेबांच्या आणि BJPची, तर तोडफोड का करायची ते
तोडफोड तर व्हायला नाही पाहिजे. नुकसान त्यांचं होत नाही, त्या परिवार म्हणजे समाजाचं नुकसान होत आहे. आणि यानंतर नुकसान झाल्यानंतर पैसे कराच्या मार्फत आमच्याकडनं पैसे वसूलले जातात ते, बरोबर की नाही. त्यामुळे जे करतायत तोडफोड चुकीचं आहे ते. माननीय जे गाणं ज्या व्यक्तीने टाकलेलं आहे तो त्याचा स्वतंत्र अधिकार आहे. आज भारतामध्ये लोकशाही हे तंत्र वापरलं जातं. लोकशाही आहे, ज्याला जे व्यक्त व्हायचं आहे तो त्यामार्फत होऊ शकतो. त्या व्यक्तीने जे गाणं लिहिलेलं आहे ते अत्यंत निंदनीय आणि वाईट असं गाणं आहे ते. शिंदेसाहेब, माननीय शिंदेसाहेब हे पूर्वी खूप वर्षापूर्वी रिक्षा चालक होते. त्याच्यानंतर त्यांनी ती प्रगती केलेली. आनंद दिघेच्या हाताखाली राहून, मार्गदर्शनाखाली, त्यांच्या हाताखाली त्यांनी जी सेवा सांगितली, जे कार्य करायला सांगितलं ते त्यांनी निभवून दिलेलं आहे. त्यांनी शिंदेसाहेबांनी या राजकारणामध्ये खूप कष्टाने आणि धैर्याने आणि निष्ठेने हे कार्य पार पाडून त्यांनी आज ही पदवी मिळवलेली आहे. भले राजकारणामध्ये चढ उतार असतात, थोडा इकडचं तिकडचं असतं, पण तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्यांनी ती निभवलेली आहे आणि अजून पण निभवत आहेत. लोकांसाठी ते कार्य करत आलेले आहेत आणि करतायत, एक निष्ठेने करतायत. पण त्यांच्यासाठी जे वाक्य किंवा जे गाणं ज्या माणसाने केलेलं आहे तो त्याचा वैयक्तिक अधिकार आहे या भारतामध्ये. आता एक सध्या पण मला पुन्हा ऐकून घ्या. पण त्याने हे गाणं करण्याचा उद्दिष्ट जर त्याच्या हिंमत असेल तर त्याने नाव घेऊन करावं. त्याच्यात तेवढी हिंमत नाही आहे, म्हणून त्याने नाव न घेता केलेलं आहे व्यक्तिगत. हे चुकीचं आहे. आणि जी तोडफोड झालेली आहे त्याच्यावर मी त्याचा निषेध करतो. कारण का या भारतामध्ये प्रत्येकाला व्यक्तिमत्व आहे, पण तोडफोड करणं हे चुकीचं आहे. सामान्य नागरिक कसला जातो, कारण का त्यांच्या खिशाला भूदंड पडतो. हा त्याचा जो तोडफोड झालेली आहे त्याच्या मागे टॅक्स जो लागतो तो सामान्य माणसाकडून वसूल केला जातो. हे त्या व्यक्तीने स्वतःपासून सिद्ध करावं, कारण का त्याच्या घरची परिस्थिती आणि आमची परिस्थिती त्याच्यामुळे हे त्याने जे वाक्य केलेलं आहे, गाणं केलेलं आहे ते निंदनीय. आता कुणाल कामरा जो आहे त्यांनी म्हणजे आता शिंदे जे एकनाथ शिंदे त्यांच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड वगैरे केली आणि सर्व काय झाला तर तो बोलतोय मी माफी मागणार नाही, मला संविधानाने अधिकार दिला, मी बोलणार. तर जे पण मी कोणाला घाबरत नाही आणि जे कारवाई करायची मी कोर्टाला आणि पोलिसांना सहकार्य करेल. तर मग ते हे डायरेक्ट हे बोलत आहेत की बाबा मी कोणालाही घाबरत नाही कारण संविधानाने मला अधिकार दिला आहे. तर मग काय वाटतं हे स्टेटमेंट बघून? संविधानाने अधिकार दिलेला आहे तर त्याने नाव घेऊन करावं ना. तू नाव न घेता करतोयस हे चुकीचं आहे ना. एका व्यक्तीचं ज्याचं नाव घे, तुझ्या हिंमत आहे ना, मग एका व्यक्तीचं नाव घ्या आणि दोघं जण बघून घेतील. तू नाव न घेता सगळ्या रिक्षावाल्यांचं बोलतोस हे चुकीचं वाक्य. रिक्षावाले सगळ्यांना काय तू रिक्षावाल्यांवर दाखवलेस ठाण्याच्या, हे चुकीचं वाक्य. तू घ्यायचं नाव, एखाद्या व्यक्तीचं नाव घेऊन बोल. ठाण्याच्या सगळ्या रिक्षा हाताची पाची बोटं सारखी नसतात. हे माझं व्यक्तिमत्व आहे. से ज्यादा फडणवीस की गोदी में मिल जाए. तीर कमान मिला है इसको, बाप मेरा ये चाहे. थाने की रिक्शा